नमस्कार, मी डॉक्टर प्रभाकर जायभाय त्रिमूर्ती होमिओपॅथी या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण रुमेटॉइड आर्थरायटिस बद्दल बोलूया। रुमेटॉइड आर्थरायटिस काय असतो, रुमेटॉइड आर्थरायटिस कशामुळे होतो, रुमेटॉइड आर्थरायटिसची लक्षणं काय, रुमेटॉइड आर्थरायटिस ठीक करण्यासाठी काय करावं लागेल, खाण्यापिण्याचे काय पथ्य पाळावं लागतील आणि आणखी काय प्रिकॉशन घ्यावं लागतील म्हणजे आपला रुमेटॉइड आर्थरायटिस ठीक होईल। सगळ्यात पहिले मी तुम्हाला सांगतो की रुमेटॉइड आर्थरायटिसचे काय काय लक्षणं असतात। रुमेटॉइड आर्थरायटिसचं सगळ्यात पहिलं लक्षण जे असतं जे आपण सकाळी झोपेतून उठल्यानंतर जॉइंट पूर्ण स्टिफ होऊन जातात, पूर्ण जॉइंट अकडलेले असतात आणि अंथरुणातून उठणे किंवा एका जागेवर बसून उठणे हे खूप कठीण होऊन जातं। जसं जसे जॉइंटला मूवमेंट भेटते तसे तसे ते जॉइंट मोकळे व्हायला लागतात। साधारणतः याला 1 ते 2 तास लागतात। हे जो अकडान, सांध्याची अकडान आहे किंवा सांध्याचं स्टिफनेस आहे, हे सगळ्यात पहिलं लक्षण असतं रुमेटॉइड आर्थरायटिस ओळखण्यासाठी। याच्या सोबत असतं की सांध्यामध्ये सतत दुखणे असते। दुखणे साधी सुद्धा असू शकते सुरुवातीला आणि हळूहळू हे वेदना इतक्या जास्त असू शकतात की जसं की विंचू चावला अशा प्रकारच्या वेदना सुद्धा रुमेटॉइड आर्थरायटिसमध्ये बघायला भेटतात। आणि हे डिपेंड आहे तुमचे किती सांधे याच्यात इन्व्हॉल्व आहेत। कधी 2 सांधे असू शकतात किंवा सगळेच सांधे असू शकतात। अशा प्रकारच्या वेदना दिवसभर तुम्हाला त्रास देत राहतात, तुमच्या कामावर याचा परिणाम होत राहतो। हे झालं दुसरं लक्षण। तिसरं लक्षण आहे की सांध्यावर सतत सूज राहणे, सांधे लाल दिसणे, सांध्यात जळजळ होणे, अंगार होणे, हे पण फार महत्त्वाचं लक्षण असतं रुमेटॉइड आर्थरायटिसमध्ये। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की सांधे अकडल्यामुळे, दुखण्यामुळे तुम्हाला झोपेतून उठणे किंवा एका जागेवर बसून उठणे खूप त्रासदायक होऊन जातं। तुमच्या कामात व्यत्यय होऊन जातं, तुम्ही उभे राहू शकत नाही, चालू शकत नाही आणि यामुळे आपल्याला डॉक्टरला व्हिजिट करावं लागते। तर हे झाले रुमेटॉइड आर्थरायटिसचे लक्षणं। पण हे लक्षणं तुम्हाला साध्या वातात पण दिसू शकतात। कोणत्याही प्रकारचा आर्थरायटिस जर असेल तर सांधेवात असेल किंवा आमवात असेल, गठियावात असेल, कोणत्याही प्रकारात तुम्हाला ही लक्षणं दिसू शकतात। पण जर सांधेवात आहे किंवा आमवात आहे हे ओळखायचं कसं, रुमेटॉइड आर्थरायटिस आहे कसं ओळखायचं, यासाठी आपल्याला 2 प्रमुख तपासण्या कराव्या लागतात। ती म्हणजे सगळ्यात पहिले म्हणजे अँटी CCP नावाची रक्ताची तपासणी असते। ही एक खूप स्पेसिफिक तपासणी आहे। आणि दुसरी तपासणी आहे रुमेटॉइड फॅक्टर, RA फॅक्टर ज्याला म्हणतात, तो हा पण एक महत्त्वाचा घटक आहे। पण सगळ्यात महत्त्वाची आहे अँटी CCP। याच्या सोबत ESR पण चेक केलं जातं, CRP पण चेक केलं जातं, एक्सरे पण बघितला जातो, CT स्कॅन बघितला जातो आणि MRI सुद्धा कधी कधी करायची गरज भासू शकते। तर या ब्लडच्या टेस्टमधून तुम्हाला कन्फर्म कळेल की तुम्हाला रुमेटॉइड आर्थरायटिस आहे की नाही आहे, सीरो पॉझिटिव्ह की सीरो निगेटिव्ह आर्थरायटिस आहे। हे लक्षणं आणि ह्या तपासण्या केल्यानंतर तुम्हाला क्लिअर होईल की तुम्हाला रुमेटॉइड आर्थरायटिस आहे। तर मित्रांनो, काय आहे रुमेटॉइड आर्थरायटिस? रुमेटॉइड आर्थरायटिस हा आजार आहे, हा कोणत्याही बाहेरच्या कारणामुळे होत नाही। हा आतून उत्पन्न होणारा आजार आहे, म्हणजे हा ऑटोइम्यून डिसीज आहे। ऑटोइम्यून डिसीज म्हणजे काय? आपली जी शरीराची प्रतिकारक शक्ती असते, प्रतिकारक शक्ती इम्युन सिस्टम जी असते ती स्वतःला इन्फेक्शनपासून किंवा आजारापासून प्रोटेक्ट करण्यासाठी असते। पण रुमेटॉइड आर्थरायटिसमध्ये नेमकं उलटं होतं। जी आपली इम्युन सिस्टम आहे, जी आपली प्रतिकारक शक्ती आहे, ती स्वतःला, स्वतःच्या पेशींना मारणं सुरू करते आणि त्यातून ऑटोइम्यून डिसीज उद्भवतात। तर या ऑटोइम्यून डिसीजचं कारण कोणालाही माहीत नाही, पण एक मेटाफिजिकल कॉज आम्ही नेहमी बघतो की ज्यावेळी एखादी गोष्ट घडते, एखादी घटना घडते आणि त्या गोष्टीला तुम्ही जर स्वतःला कारणीभूत ठरत असाल, स्वतःला रिस्पॉन्सिबल पकडत असाल, तर तुमच्या ऑटोइम्यून डिसीजची किंवा रुमेटॉइड आर्थरायटिसची ती सुरुवात असू शकते। जेव्हा तुम्ही सेल्फ रिप्रोच करता ते एक कारण असू शकतं तुमचं ऑटोइम्यून डिसीज किंवा रुमेटॉइड आर्थरायटिस सुरू होण्याचं। आणखी काय कारणं असू शकतात ज्याच्यामुळे रुमेटॉइड आर्थरायटिस वाढू शकतो? आजचं जे लाईफस्टाईल आहे त्याच्यामध्ये अल्कोहोल, दारू पिणे, सिगारेट पिणे, तंबाखू खाणे हे त्याला वाढवण्यासाठी कारणीभूत असतात। तुमचं जे खाणं पिणं आहे आजकालचं, पिझ्झा, बर्गर, बाहेरचं तळलेलं, हॉटेलिंग, पार्टीज, याच्यामुळे पण तुमचा रुमेटॉइड आर्थरायटिस वाढू शकतो। याच्यासोबत जर तुम्ही झोप प्रॉपर घेत नसाल, तुम्ही पाणी प्रॉपर पित नसाल, जर तुमच्या तब्येतीची आहाराची काळजी घेत नसाल, तरी हा आजार तुमचा वाढू शकतो। हा रुमेटॉइड आर्थरायटिस नेहमी थंडीच्या दिवसात किंवा पावसाच्या दिवसात खूप जास्त वाढतो। म्हणजे रुमेटॉइड आर्थरायटिसची ट्रीटमेंट सुरू असताना सुद्धा कधी कधी याची लक्षणं एकदम अतिशय वाढतात हिवाळ्यात आणि पावसाळ्यात। त्याच्यामुळे हिवाळ्यात आणि पावसाळ्यात रुमेटॉइड आर्थरायटिसची खूप निगा
करावे लागते, खूप काळजी करावी लागते। याच्यासोबत सोबत जे सांध्याचे आपण लक्षणं बघितले, जसं की आकडावा, दुखणं, सूज, लालपणा, याच्यासोबत सोबत सांध्याच्या बाहेर सुद्धा रुमॅटॉइड आर्थरायटिसची लक्षणं दिसायला लागतात। म्हणजे या रुमॅटॉइड आर्थरायटिसमुळे हाडातलं कॅल्शियम खूप कमी होतं। त्याच्यामुळं कॉमनली रुमॅटॉइड आर्थरायटिसच्या पेशंटमध्ये आपल्याला फ्रॅक्चर बघायला भेटतं। तर फ्रॅक्चर होणे हे खूप कॉमन कॉम्प्लिकेशन आहे रुमॅटॉइड आर्थरायटिसचं। याच्यासोबत सोबत काय होतं, तुमच्या शरीरावर गाठी दिसायला लागतात, नोड्स दिसायला लागतात, ट्यूमर दिसायला लागतात। त्याच्यामुळे ज्याला रुमॅटॉइड गठियामध्ये रुमॅटॉइड नोड्यूल्स होणे कॉमन असतं। याच्यासोबत सोबत तुमचे डोळे एकदम कोरडे होतात, असं वाटतं की डोळ्यात काही रेतीचा खडा किंवा एखादा कचरा गेलेला आहे, डोळ्यात खूप अंगार होते, हे एक डोळ्यावर त्याचं लक्षण असतं। सोबत सोबत तोंड इतकं ड्राय होऊन जातं, लाळ पूर्णपणे गायब होऊन जाते, लाळ पूर्णपणे निघणं गायब होतं। त्याच्यामुळे जीभ एकदम कोरडी लेदर सारखी दिसायला लागते, खाण्यास गिळण्यास खूप त्रास होतो, तोंडात फोड व्हायला लागतात। हे सगळे लक्षणं सुद्धा रुमॅटॉइड आर्थरायटिसमुळे असू शकतात। याच्यासोबत सोबत तुमच्या हार्टवर, तुमच्या लंग्सवर पण रुमॅटॉइड आर्थरायटिसचा परिणाम होतो। याच्यासोबत सोबत तुमच्या ज्या रक्तवाहिन्या असतात त्या पण सुकळतात, हे पण एक कारण असतं रुमॅटॉइड आर्थरायटिसचं। म्हणजे जॉईंट आणि बाकीचे सिस्टमिक कॉम्प्लेक्शन हे सगळं बघून तुम्हाला कळतं की रुमॅटॉइड आर्थरायटिस आहे। याच्यासोबत सोबत आपण ब्लड टेस्टही बघितल्या। रुमॅटॉइड हा आजार महिलांमध्ये पुरुषापेक्षा 3 पट जास्त असतो आणि याचं कारण असतं की महिलांना खूप पाण्यात काम करावं लागतं, त्यांना खूप व्हिटॅमिनची कमतरता असू शकते, त्याच्यामुळे महिलांमध्ये कॉमन आहे। आणि हा कोणत्याही एजमध्ये होऊ शकतो, लहान मुलामध्ये, मिडल एजमध्ये, म्हातारपणात, कोणत्याही वयात हा आजार होऊ शकतो। पण याची जी एक विशिष्ट म्हणजे स्पेसिफिक हे आहे, 30 वर्षापासून तर 60 वर्षापर्यंत जास्तीत जास्त लोकांना आपल्याला रुमॅटॉइड आर्थरायटिस दिसतो। तर आता आपण रुमॅटॉइड आर्थरायटिस कंट्रोल करण्यासाठी घरगुती काय करायला पाहिजे, की डॉक्टरचं औषध घेणे ठीक आहे, पण त्याच्यासोबत घरी काय उपाय केले म्हणजे रुमॅटॉइड आर्थरायटिस कंट्रोलमध्ये राहील, ठीक होणार नाही। पण कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी घरगुती उपाय काय करायचे, तर सगळ्यात पहिले तुम्हाला सक्रिय राहावं लागेल। सक्रिय राहावं लागेल म्हणजे काय, तुम्हाला व्यायाम करावे लागतील। कोणत्याही प्रकारचा एक व्यायाम तुम्ही ठरवा, तो रेग्युलरली रोज 45 मिनिटं ते 1 तास करावा लागेल, तो फार गरजेचा आहे। कारण जसे जसे तुम्ही सक्रिय राहाल, व्यायाम करसाल, त्यावेळेस तुमच्या जॉईंटच्या हालचाली होतील, जॉईंटमध्ये हीट निर्माण होईल आणि तुमच्या जॉईंटचा स्टिफनेस कमी होईल। त्यामुळे हालचाल करणं, सक्रिय राहणं फार गरजेचं आहे। याच्यासोबत सोबत मी जसं सांगितलं की थंडीमध्ये आणि पावसामध्ये जॉईंट पेन जास्त होतात, त्यासाठी तुमच्या शरीराला तुम्हाला नेहमी उबदार ठेवावं लागेल। उबदार ठेवावं लागेल म्हणजे स्वेटर घाला, सॉक्स घाला, हँड ग्लोव्ज घाला, कानटोपी घाला किंवा घरात असताना अंगावर कवर घेऊन, ब्लँकेट घेऊन झोपा, हे फार गरजेचं आहे, ज्याच्यामुळे शरीरात ऊब निर्माण होईल आणि सांधेदुखीपासून थोडीशी मुक्तता होईल। सोबत सोबत जर तुमचं वजन जास्त असेल तर वजन कमी करा, तुमचं संतुलित वजन मेंटेन करा, आयडियल वेट असलं पाहिजे, कारण सांध्यावर त्याचा जोर यायला नको म्हणून। जर तुम्हाला रुमॅटॉइड आर्थरायटिस कंट्रोलमध्ये ठेवायचं असेल तर तुम्हाला पुरेसं पाणी पिणं फार महत्त्वाचं आहे। याच्यामध्ये 2 ते 3 लिटरही पाणी असू शकतं किंवा 3 ते 4 लिटर असू शकतं, तुमच्याकडे ॲटमॉस्फिअर कसं आहे त्याप्रमाणे पाहावं लागेल। पाणी पुरेसं पिणं म्हणजे तुमची लघवी पांढरी झाली पाहिजे, म्हणजेच तुम्हाला कळेल की तुमच्या शरीराला पुरेसं पाणी मिळत आहे। याच्यासोबत सोबत तुम्ही लक्षात ठेवा की व्हिटॅमिन डी ची कमतरता रुमॅटॉइड आर्थरायटिसमध्ये वारंवार होत असते। त्यासाठी तुम्ही सकाळच्या कवळ्या उन्हात शरीरावर कमीत कमी कपडे घालून 1 पाऊण तास किंवा 1 तासासाठी उन्हात बसायला पाहिजे। सकाळचं जे पहिलं ऊन असतं त्या उन्हात तुम्ही बसायला पाहिजे, ज्यार्थी तुमची त्वचा उन्हाच्या संपर्कात येऊन व्हिटॅमिन डी तयार करेल। हे फार महत्त्वाचं आहे, ज्याच्यामुळे शरीराला फ्रॅक्चर होणार नाही, कॅल्शियमची कमी होणार नाही। सोबत सोबत तुम्ही लक्षात ठेवा की जे सांधे जास्त दुखतात, ज्या सांध्यावर सूज आहे किंवा लाल झालेले आहे, अशा सांध्यांना तुम्ही तेलाने हलका हलका मसाज करू शकता। तेल मसाज करण्यासाठी तुम्ही लक्षात ठेवायचं, जे गरम प्रकारचे तेल असतात, जसं तीळ तेल झालं, सरसो तेल झालं, एरंडी तेल झालं, ऑलिव्ह ऑइल झालं, अशा प्रकारच्या तेलाने तुम्ही हलका हलका मसाज करू शकता, जेणेकरून तुमचे सांधेदुखी थोडीशी फायदा होईल। यासोबत आता आपल्याला बघावं लागेल की आपल्याला खाण्यापिण्यामध्ये काय टाळावं लागेल आणि काय जास्त घ्यावं लागेल। म्हणजे खाण्यापिण्याच्या बाबतीत जर लक्ष ठेवलं तर तुमचा रुमॅटॉइड आर्थरायटिस थोडाफार कंट्रोलमध्ये राहू शकतो। रुमॅटॉइड आर्थरायटिस डाएटमुळे पूर्णपणे कधीही ठीक होणार नाही, पण जो वाढणारा प्रकार आहे तो तुम्ही कंट्रोलमध्ये ठेवू शकता। यामध्ये सगळ्यात पहिले तुम्ही लक्षात ठेवावं की हिरव्या पालेभाज्या, कडधान्य, अंकुरित कडधान्य आणि याच्यासोबत फळे,
ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही घेतल्याने ज्यातून व्हिटॅमिन, मिनरल्स, फायबर्स, अँटी इन्फ्लामेटरी, ओमेगा 3 जसं नॉनव्हेजमधून भेटेल, फिशमधून भेटेल, हे जर तुम्ही खाल्लं तर तुमच्या वाताला थोडासा आराम मिळेल. त्याच्यामुळे हिरव्या पालेभाज्या, फळ, कडधान्य आणि स्पेशली फिश किंवा एग्स हे खायला पाहिजे, जेणेकरून तुम्हाला फायदा होईल. याच्यासोबत तुम्ही दूध किंवा दुग्धजन्य पदार्थ जर घेतले तर त्यातून तुम्हाला कॅल्शियम पुरेसा भेटेल आणि तुमच्या हाडांना फायदा होईल. पण एक लक्षात ठेवा की काय खायला नाही पाहिजे हे फार महत्त्वाचं आहे. कारण आजकालच्या लाईफस्टाईलमध्ये तुम्ही बिस्किट, कोल्ड्रिंक्स, पिझ्झा, बर्गर, मॅगी, समोसा, कचोरी ह्या सगळ्या गोष्टी टाळणं फार गरजेचं आहे. कारण तेल याच्यात वापरलेलं असतं जास्त असतं आणि तळलेल्या पदार्थामुळे तुम्हाला हा त्रास वाढू शकतो. सोबत जे पॅकेट्स येतात, जे चिप्स येतात किंवा जे पॅक्ड फूड येतात, अशा गोष्टी तुम्ही कम्प्लिटली टाळणं गरजेचं आहे. याच्यामुळे पण प्रोसेसिंग केलेल्या गोष्टी असतात, ज्यात प्रिझर्वेटिव्ह असतात, त्या गोष्टीमुळे पण हा आजार वाढतो. सोबत मिठाचे पदार्थ कमी खा, नमकीन कमी खा, सोबत तुम्ही तळलेल्या गोष्टी कमी खायला सांगितल्याच आहे. आणि अति गोड सेवन करू नका. गोड खाण्यास हरकत नाही, पण अति गोड खाऊ नका, त्यामुळे पण हा आजार वाढू शकतो. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही करायला पाहिजे, फार गरजेचे आहे. सोबत तुम्ही लक्षात ठेवा की दारू, सिगरेट आणि तंबाखू याचं कम्प्लीट निराकरण करायला पाहिजे. ह्या गोष्टी कम्प्लिटली बंद करायला पाहिजे, तरच तुम्हाला रुमेटॉइड आर्थरायटिस फायदा होईल. ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. जर होमिओपॅथी तुम्ही घेतली नसेल, तुम्ही वाताने परेशान असाल, तर होमिओपॅथीशिवाय तुम्हाला पर्याय नाही. जर परमनंटली तुम्हाला ठीक व्हायचं आहे रुमेटॉइड आर्थरायटिसमधून, संधिवातातून, आमवातातून, तर होमिओपॅथी एकमेव ऑप्शन आहे जे तुम्हाला पूर्णपणे ठीक करू शकतं. बाकी औषधांनी तुम्हाला तात्पुरता रिलीफ मिळेल, तुमचं दुखणं कमी होईल, पण आयुष्यभरासाठी ते औषध खावं लागेल. त्यामुळे याच्यावर परमनंट रिलीफसाठी तुम्ही होमिओपॅथिक औषध घ्यावं. तुम्हाला जसं वाटत असेल माझ्याशी कन्सल्ट करायचं तर माझा नंबर दिलेला आहे, तुम्ही माझ्याशी कन्सल्ट करू शकता, माझ्या दवाखान्यात येऊ शकता. थँक्यू व्हेरी मच.